सोन्या फाकड्यानं बाग म्हणजे बागच आणल्यावर का डाळिंबाची कुठं फुलगळ नाही काय नाही रोग नाही कुठला तेल्यास तर काही विषयच नाही सोन्याचं लागा निवेदनच लागा एक नंबर आहे राजा आला का सोन्याचं एवढं 2-3 एकर बाग आहे आला का तो अर्धा एकर तरी कर केल्या का नाही असं करतो आता सोन्याला म्हणतो सोन्या मला अर्धा एकर तेवढी बाग लावून दे अरे मी पण जरा व्हायचं डाळिंब बाग आहे तर होतो चांगलं अरे मोठी लोक तुझ्याकडे येतील सल्ला घ्यायला राजा ह्या डाळिंबाला असं झालंय असं काहीतरी करा म्हणून औषध सांगा नाही आता माझ्या बी मनात बसलं डाळिंबाची बाग लावतो 20 गुंठ होईना पण तेवढीच लावतो व्यवस्थित ओके आता सोन्यानं फवारण्या एक नंबर घेतल्या का पानं बिनं बी खटखटीत आहे ती फुलं बी खटखटीत आहे ती एक नंबर माल धरणार आहे मोठा जरा झाला का नाही चांगला व्यवस्थित सोन्याला बक्कळ पैसा कमवून देणार आहे ही बाग असं बाबा देवाच्या कृपेने त्याला पैसे मिळू दे म्हणजे मला पण तो मदत करायला आहे का बोचको कोणाचा पाहिलं हे बोचको कोणाचा आहे काय कळून झालेलं का बघतोच काय आहे हो आईच्या गावात आलो केसू माळा बघू वस्त्र विभूती आयला राजा अरे कोण काय बाबा बिबा हिचं चमत्कार येऊन गेले ते काय गणितच कळून झालेलं का खरं तर माझं जे मी तुझा विचार केला तू नाहीस त्याला तू नाहीस त्याला नाही अध्यक्ष अहो काय झालं तोंड पाडून बसला एवढं यार काय सांगू दे लक्या लगा लय टेन्शन आलंय लगा मला टेन्शन आलंय तुम्हाला अहो तुमच्यामुळे आता बिस्कुट वाढील टेन्शन येत नाही तुम्हाला कशा टेन्शन आलं अरे कशाचं म्हणजे काल सोन्या काय म्हणलेलं आठवते का तुला लगा वजा तुझी लायकी नाही लगा मला लगा उठता बसता सगळीकडे लगा ती सोन्याचं ऐकू येते तुझी लायकी नाही अहो अध्यक्ष सोन्या असंच म्हणलं हो आपण सुधराव म्हणून अरे तसं नाही लक्या गावानं म्हणेल काय वाटत नाही रे पण सोन्या लगा आपला मित्र लगा जिगरी दोस्त आहे आणि त्यानं असं म्हणणं म्हणजे लगा खरंच आपलं काहीतरी चुकतं या मला लगा रातभर झोप लागली नाही माहिती आहे का सारखं सोन्याचा शब्द ऐका येते ती वजा तुझी लायकी नाही अहो अध्यक्ष बरोबर आहे तुमचं पण आता करायचं काय मग नाही लक्या मी रातच्या 12लाच ठरवलं या काय ठरवलं आता आपण सुधरायचं आपण आपली सगळी पाप धुवून टाकायची आणि सरळ मागानं जगायचं आपण अहो अध्यक्ष पाप धुवायला किती पाप गेले माहिती आहे का कुठलं पाप धुणार आहे मागच्याच महिन्यात किती गेली ती अरे नको काढूच आज लगा मला वाईट वाटते आणखी तू करून काढ अहो आता हाय की सांगतो या नाही काहीतरी करूया आणि पश्चाताप करूया आणि सुधरायचं बघूया लक्या अध्यक्ष तुम्ही लय लोड घेऊ नका तुमचं कसं आहे माहिती आहे काय ती कुत्र्या शिपटी वाकडी माहिती नाही तसं काम आहे तुमचं अहो तुम्ही आता 10 मिनिटं टेन्शन घ्या चला आणि 11व्या मिनिटाला कांड करूया माणसाला अशी बुद्धी आहे तुमची नाही लक्या मी आता ठरवलंय म्हटल्यावर ठरवलंयच अध्यक्ष कसं आहे माहिती आहे काय केलेल्या पापाचा पश्चाताप केला पाहिजे का नाही अहो कुठला बी गुन्हेगार असला तरी त्याला शिक्षा झाली सुधारा संधी मिळते का सांगा बरं तुम्ही अरे मी पण तेच म्हणतोय रे आपण केलेल्या पापाचा पश्चाताप करायचा कसा म्हणजे नवीन सुरुवात करावी होईल रे आपल्याला अहो अध्यक्ष माझं एवढं डोकं चालते बघा आता तुम्हीच अरे तुम्ही म्हणजे तू पण विचार कर की तू पण माझ्या पापात निम्मा भागीदार आहेस आहे की बरोबर आहे तुमचं
बरोबर बघ तुम्ही चाबा. लगा राजा लगा तू लगा बघे वस्त्रात एकदम लगा जिंकड दिसतोस म्हण की. लगा त्या बाबांना लगा काय काय केस दाढी बिडी लगा एक नंबर तू दिसतेस. हा असं करतो आता हे पण डोक्यात लावतो म्हणजे एक नंबरच दिसेल. आईला पण बाबा जर इकडं बिकडं आलं तर लगा मलाच लगा ताणून हाणल. बिनकामात चेष्टा नको त्याची बी. असं करतो सामानच काढून ठेवतो. हा रुपये काल मला ढकलून दिलं जळणात. अरे भांडली माझ्या बरोबर नाही. हिला धावतो इंगा आता. चारा पण नाही घातला वाटतं गुरसने अजून. जाऊ दे मला काय करायचंय. रुपये मला डावून चालल्या. हिला धावतो इंगा. रुपाली बालिके मला उलटून तू पुढे जातेस. तुझ्या मनामध्ये ज्या प्रश्नांचा कल्लोळ चालू आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त माझ्याकडे आहेत. हे तर गावातलं दिसत ना. माझं नाव याला कसं माहिती. ये इकडे तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे भेटून जातील. ये बैस इथे. अहो बाबा तुम्ही तर आमच्या गावचं दिसत नसा तरी बी तुम्हाला माझं नाव कसं माहिती. बालिके नावच नाही तर तुझा संपूर्ण सातबारा म्हणजे तुझी संपूर्ण कुंडली ज्ञात आहे. कुंडली. बैस खाली बैस सप्पई बैस. पाहू बरे तुझा हात. बाबा मगापासून मी विचार करते तुमचा आवाज पण ओळखीचा वाटतोय. तुम्हाला बी कुठे तर बघितल्यासारखं वाटतंय. कुठे बघितलं. कुठे पाहिलंयस मला. बालिके आता मला पाहिल्यासारखं वाटतंय तुला. नाही पण तुमचा आवाज ओळखीचा आहे बाबा. आवाज. हो अहो तुम्हाला काय सांगायचं आमच्या बिस्कुट वाडीत एक येडा या सेम तुमच्यासारखा आवाज आहे. आणि दाढी बिडी काढली नाही तुम्ही डिक्टो त्यासारखं दिसणार बघा. एक नंबरचा पोकळ बांबू आहे बघा ते. बालिके त्या महापुरुषाबद्दल एकही अपशब्द बोलू नकोस. असं दुसऱ्याबद्दल बोलणं चुकीचं आहे. अहो पण ती आहेच तसं. अहो नुसतंच नावाला राजा या कोण शिपाई सुद्धा मानायचं नाही त्याला. बालिके नको अपशब्द नको. हे बरं वाटत नाही. बघू तुझा हात बघू. बघा बघा तुम्ही ती नाही ना मग बघा. शुक्र मंगळ बुध. बालिके काय तुझ्या घरामध्ये 4 लोक दिसतायत. आई वडील भाऊ आणि तू. हो तुम्हाला कसं कळलं. बालिके हे तुझ्या हस्तरेषा सांगते सगळं. बया तुम्ही तर लयच ज्ञानी दिसताय. अजून अजून सांगा. जीवन रेषा. बालिके तू तुझ्या भावापेक्षा मोठी आहेस. हो 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 हे तुझ्या हस्तरेषा सगळी सांगते. बया तुम्ही तर लयच सांगते. मी बघा बघा अजून बघा. बालिके तू नुकतेच एका मोठ्या संकटातून वाचलेस. हो बरोबर आहे बाबा. तुम्हाला कसं कळलं. अहो तुम्ही सांगताय ते सगळं बरोबर आहे. तुम्हाला मग कशी म्हटलं नाही का तो राजा येड्यामुळे तर सगळं झालं. अहो त्यानंच तो स्कॅनरचा कांड केला आणि एवढा कुटाणा झाला बघा. लय येडा डोक्याला नुसता ताप करून ठेवलाय त्यानं तर. बालिके मी तुला पुनश्च एकदा सांगतोय की त्या परपुरुषाबद्दल एकही अपशब्द बोलू नको. मी खपवून घेणार नाही. अहो बाबा पण मी त्या येड्या राजाला बोलत्या आणि त्या तसलाच आहे. तुम्हाला काय एवढा राग येतोय. अगं बालिके कुणाचीही अशी पाठीमागे निंदा करू नये असं मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. अहो कसला प्रयत्न. तो काय मानपानाच्या लायकीचा आहे वितावा ती. बालिके तू मान देऊ नको पण अपमानही मागे करू नको. ते सगळं राहू दे. बघू बरे तुझा हात बघू.
बालिके, तुझं या गावातील अस्तित्व लवकरच संपुष्टात येणार आहे. म्हणजे तुझा विवाह योग आला आहे. काय बी बोलू नका बाबा. माझा बाप बी रोज उठून तीच गाणं गातोय आणि तुम्ही बी आता तीच सांगायला लागला सावी. अगं बालिके, हे सर्व विधिलिखित असतं. आम्ही फक्त बोलतो हे परमेश्वराचे. हे तुम्हाला मान्यच करावे लागेल. नाही नाही बाबा, ही बिस्कुट वाडी सोडून रुपये कुठे बी जायचं नाही. तुम्ही आता एवढं शिकलेलं दिसतायसा, एवढं कुठनं तपश्चर्या करून आलायसा. काय तर तोडगा द्या की याच्यावर. मला काही लगीन करायचं नाही बघा. बालिके, आहे त्याला पण पर्याय आहे. थांब जरा, मला विचार करू देत. करा विचार करा बाबा. बालिके, तुला मी पर्याय सांगतो, पण त्या अगोदर या बाबाला तुला प्रसाद चढवावा लागेल. चढवते. थांबा, तुम्ही इथंच आहे ना, कुठं जाऊ नका. तुम्ही मंत्र शोधा, तर मी लगेच आले. तर पर्याय शोधा, काय लगेच आले. काय वेळेला एक नंबरच काम त्याच्या मागे. ए लक्या, तेल पड काय मरतोयस? काय सुचतंय का नाही? अध्यक्ष, मला काय सुसन झालंय. कसं आपण पाप आपलं धुवायचं रे? अध्यक्ष, आपण एवढी पाप गेली ती कुठल्या पापाचा हिशेब द्यायचा सांगा बरं. मी काय म्हणतोय, आपण जर दान धर्म केला तर आपली पाप कमी होतील की. आपल्यालाच दान धर्म करायची वेळ आहे, माहित आहे ना. काय आहे का आपल्या हातात? व्हायला का कधी मार्ग काढला पाहिजे. सगळी केळ कच्चीच दिसते ती. एवढं कवळी केळं भिवून काय उपयोगाचे नाही. काय करू, पिकलेली या केळ कुठे दिसना. ए रुपये, काय करतेस इथं? अगं आता काय करणार आहे इथं? केळीच्या झाडाजवळ काय कैऱ्या पाडत बसणार आहे का? वाकडं उत्तर मला देत जाऊ नको बाई. नीट विचार, नीट सांग ना. अगं पण प्रश्न बी तसा विचार. आता केळीच्या झाडाजवळ आहे म्हणजे केळी बघत्या ना. ए बाया, भांडायला येऊ नको. सांग की इथं कशाला आलेस? अगं मला केळी पाहिजे होती, त्या बाबाला द्यायची ती. कुठले बाबाला? अगं तुला सांगते, एक लय चांगला बाबा, चमत्कारिकच आहे. तिथं डाळिंबाच्या बागेत बसला याल आणि सगळं सांगतो याल. माझं नाव सांगितलं, गाव सांगितलं, माझ्या घरात किती लोक राहते ती, माझं सगळं अख्खा बायोडाटा सांगितला. काय सांगतीस? मग काय, आणि लगीन कवा होणार ते बी सांगितलं याल. होय होय, माझं सांगतील का ग? सगळ्यांना सांगते. अगं नुसतं हात बघून सांगते ती. त्यासनीच प्रसाद न्यायचा आहे. बघ की केळीच्या रसली तर बघ की. अगं अगं नाहीत केळे, आम्ही कालच खाल्ले ते. अगं भैया, तुम्हाला बी काळच खायची होती का? आता ग मला काय सपान पडलं होतं उद्या असं होणार आहे म्हणून. मला बी माहितच नव्हतं. मी तिकडनं येतो तिथं वरच्या बाबा दिसला आणि डायरेक्ट माझं नाव घेतलं. अगो लय चमत्कारी. काय जातो बी, पण केळी कुठं भेटतील? केळी सोन्याची वस्तू भेटतील की. अगं तिकडून लय केळी येतील, लय येते. बरोबर, तिकडे मी घेऊन येते की. ते बाबा कुठे भेटेल ग? अगं ते डाळिंबाच्या बागेतच बसलाय, तिथंच असेल. मी त्याला सांगितलं मी प्रसाद घेऊन येतो तिथंच बस म्हणून. आणि माझं सांगेल का ग सगळं? सांगते. तू नुसती तिथनं जा, तेच नाव घेऊन बोलवतोय. अगं डायरेक्ट नाव घेतोय आणि म्हणतोय. मला तर म्हटला, रुपाली बालिके इकडे. अगं लय गोळा सगळं सांगतोय. नुसता हात दाखवायचा आपला जाऊन तिथं बसन हात दाव सगळं सांगतोय बाया. खरंच माझं लग्नाचं सांगतील का ग तेवढं? अगं बाया, माझ्या सांगितलं म्हणजे तुझं सांगणारच की. जा तू विचारतो, प्रसाद घेऊन येते. मी बी तोड का त्याच्यावरच विचारलं. जाते बाई, लवकर भेटून येते. हा जा. हे परत ये ग. हा होय भैया, कधी भेटतं त्या बाबाला? मला त्रासच झाले. रुपीचा हात बघून सगळं सांगितलं. मंत्र बी दिला तिला. मला बी मंत्र देतील काय? पण विचारू काय त्यांना नक्की? हा, माझा नवरा कुठल्या दिशेला ती विचारते. आणि आत्तीचं पण लय टेन्शन असते, पप्पाचं पण लय टेन्शन, ती पण विचारते. मी लागलीच पट्टा जाते बिस्कुटवाडी गोळा व्हायच्या आधी. कुठं आहे भैया तो बाबा? बालिका, बाबा इथं आहे. तर बघ, बाबा. बया पाया पडते. थांबा बया. बाबा, तुमच्याकडे बघूनच वाटतंय तुम्ही किती चमत्कारी आहे. तुम्ही एकदम खरं सांगत होती बघा. मला तर वाटतंय तुम्ही ना हिमालयात 500 वर्ष तर हे तपश्चर्या केली आजचीला, हाय की नाही? 550, 600, 700, 800,
900? 1000? म्हणजे तुम्ही हिमालयात 1000 वर्ष तपश्चर्या केली? बाबा! चरण पडत्या, पाया पडत्या तुमच्या, पाया पाया. बया बया, 1000 वर्ष म्हणजे तृप्त झालं माझं मन बघा. बया 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 बया. बाबा ते नव जरा मुंडक, सॉरी सॉरी सॉरी, चेहऱ्याचं दर्शन देता का? बया काय चमक आहे, काय तेज आहे. आतापर्यंत इतकं बाबा बघितलं, तुमच्यासारखं बाबा बघितला नाही, तेजस्वी बाबा. बाबा तुम्हाला बघून मी धन्य झाले, माझा आत्मा तृप्त झाला, माझं जीवनच सार्थक झालं. ते काय नाही, पिंकीचा हात फक्त तुमच्या हातात. तथास्तु. बालिके, मी 1000 वर्ष झालं तप साधना करतोय, 1000 वर्ष झालं ब्रह्मचर्याचं पालन करतोय, आणि त्यात तुझ्या बरोबर लग्न करून काय मी काय वाटलं करून घेऊ का? हो बाबा, अहो मी बी नाही हरकली तुमच्यावर लग्न कराय. पिंकीचा हात हातात घ्या म्हणजे माझा हात बघून सांगा हो, असं म्हणते मी. घे पुढे हात. हा. बालिके, हा? तुझा हात आता काय माझ्या नाकामध्ये घालतेस का? जरा हात खाली घे. हा. बघू बरे हात. तुझं नाव पिंकी आहे? बाबा तू ह्या गावची मूळ रहिवासी नाहीयेस, तू बाबा. तुझ्या आत्तीच्या गावामध्ये राहतेस. तुझ्या आत्तीचा मुलगा एवढा आहे? नाही ते वजे, हे माझा भाव आहे. एवढ्या उंचीचा? बालिके, तुझ्या हातून घोर पाप होतोय. बाबा या गावामध्ये एक पांढरा वस्त्र घालणारा मनुष्य आहे, आणि त्या मनुष्याला तू सारखं अपमानित करतेस. तो मनुष्य अत्यंत साधा, सरळ, निरागस, प्रेमळ आणि अत्यंत प्रामाणिक आहे, आणि त्या मनुष्याचा तू अपमान करणे म्हणजे साक्षात देवाचा अपमान करणे. शंभो, त्या पोरीला तू माफ कर शंभो महादेवा. ही मुलगी नंतर त्या मनुष्याचा अपमान करणार नाही, एवढा मनुष्य तो चांगला आहे. बाबा तुम्ही त्या राजाबद्दल बोलताय? हो. काय त्याच्याबद्दल सांगतायसा? नसतं ती भिंगरीच्या मागं भिरभीर 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 हिंडत असतंय, आणि मी त्याच्या मागं नाही जात. तेव्हा तो भांडाय. मी तसलं सांगू नका बाबा, तेव्हा त्या बाबाचं काय सांगू नका, मला पाया पडते बघा तुमच्या. मी अगं बालिके, मी त्या मनुष्याची बाजू घेत नाहीये, मी सत्य परिस्थिती मी तुला कथन करतोय की तो मनुष्य खरंच प्रामाणिक आहे, खरंच साधा आहे. तू त्याच्याशी भांडत जाऊ नको. त्या मनुष्याला जर तू मदत केलीस, गोडदोर घातलंस, तर तुझे राहू केतू शनी सगळे चांगले होतील, तुला नवरा चांगला भेटेल. म्हणून मी म्हणतोय त्या मनुष्याची, त्या राजाची तू सेवा कर, त्या सेवेचं तुला नक्कीच फळ मिळेल. दुसरा उपाय नाही वे काय? दुसरा उपायच नाहीये. बर बघू, ते जाऊ देत, पुढचं सांगा. हात बघू. बाबा माझं लग्न कधी होणार हो? माझ्या मनातल्या पोराबरोबर माझं लग्न होईल? बालिके, हा, तू लग्नासाठी खूपच आतुर झालीस. सांगतो, सगळं सांगतो तुला. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देतो. बाबा बालिके, तुझ्या मनातल्या मुलाबरोबर तुझं लग्न कदापि होणार नाही. बाबा असं मी म्हणत नाहीये, असं तुझ्या हातावरच्या हस्तरेषा सांगतात, आणि ह्या हस्तरेषा कधीच खोटं बोलत नाहीयेत. ते काय नाही, मला माझ्या मनातल्या पोराबरोबर लग्न करायचं. काहीतरी मंत्र बिंत्र सांगावं, काहीतरी करावं कर. सरळ मार्गाने वागायचंय आपल्याला. रुपये कुठं चालले? बरं झालं बाया सोन्याच्या इकडे गेली, केळ तरी भेटली तर, नाहीतर बुवाला प्रसादाला काहीच भेटलं नसतं. आता माझं कामच झालं. एकदाचा मला तोडगा भेटला, लगीन होणार नाही ह्याच्यावर की मग मला बिस्कुट वाडीतच राहणार मी. चल बाया रुपये, नाहीतर बाबा जाते. रुपये इकडे. झालं, चांगल्या कामाला निघले की अडकलं. काय केळ आम्हाला दे की 2 केळ. नाही नाही नाही, ही बाबांसाठी घेतली ती मी. त्या बाबा
कोण बाबा? हा तुम्हाला माहित नाही? एवढ्या गावभर फिरणारे तुम्ही, सगळ्यांच्या खबरी ठेवणारे तुम्हाला माहित नाही? पण जाऊ दे, मी सांगते. अरे त्या डाळिंबाच्या बागेत आहे ना एक चमत्कारी बाबा बसले, ती सगळं कळतंय यार त्यासनी. मला तर नावांनीशी बोलवलं आणि म्हटलं तुझं माझं नाव सांगितलं, गाव सांगितलं आणि काय म्हटलं माहिती का, तुझ्या सगळ्या खानदानाचं मला सगळं माहिती आलं, तुझं कुंडली 7-12 सुद्धा माहिती आहे, सगळं सांगते ती बाबा. माझ्या लग्नाचं सुद्धा सांगितलंय, कधी लगीन होणार ते मी सांगते ती. लय चमत्कारी काय ती बाबा. ती एवढं मोठं बाबा आला आपल्याला माहित नाही. अध्यक्ष आपलं पाप कसं जायचं ती पण विचारूया. होय होय, मला वाटतं आपल्यासाठीच बाबा आला या. कायम डोक्यात कांडेस. चला तुम्हाला लय गरज आहे त्यांची, चला लवकर जाऊया, नाही चमत्कारिक बाबा ते गायब होतील. नाही नाही, आमच्यासाठी आली गायब कसं होतील. चल लवकर. तुझं भविष्य आम्ही बदलू शकत नाही, पण गावात अलगाईच्या गुमुग इकडे कशाला आली बिनकामाची. लगला क्या हे पिंकी दिसत्या. बाबा काय पटपटताय तुम्ही मागं बघून? पिंकी काय बाबा बरं सांगित घेते काय? अगं रुपे ये इकडे बस. लगा पिंकी काय करते रे? ए पिंकी, अगं इथे येऊन बसलेली, घरातली भांडी बिंडी धुवायची राहिली ती, आणि या बोबापाशी काय काम आहे तुझं? तुला काय करायचंय आणि तू कशाला आलीस रोडवर कोण इकडं? अगं पण तुझं काय काम आहे इथं? हाय माझं काहीतरी काम. हे लकिया, तुला काय करायचंय? हे लकिया यार बाबा तोंड कुठं आहे? तोंड दिसना मला. लगा हाय 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 तोंड आहे, मला वाटलं लगा तोंड पण केस आली सगळी. अपमान, घोर अपमान. 1000 वर्ष हिमालयात तप केलेल्या या बाबाची तुम्ही चेष्टा करताय. एक मंत्र फुकला ना तर ह्या 2 कुत्र्यांचे कावळे होऊन टाकीन. मारू मंत्र. नको नको चुकलं बाबा. हे लकिया चुकलं मग शांत भाषा वापरा, कळलं? बसा इथे. लकिया इकडे. ह्या बाबाची चेष्टा तुम्हाला महागात पडेल. बैस, खाली बैस. बालका, तुझा हात पाहण्याची गरज सुद्धा नाहीये, कारण ह्या पृथ्वीवरील सर्वात जास्त महापाप करणारा, महाकांड करणारा मनुष्य तूच आहेस, आणि तुझे हे सगळे रेकॉर्ड तोडण्याचा अधिकार कोणाला सुद्धा नाहीये. एवढा तू नीच मनुष्य आहेस. बरोबर? एक नंबर असलंच बे नाही का बसते, असलंच आहे की बाबा. बरोबर आहे. हो. तुझा भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ मी असा सांगू शकतो. तू नुकताच एकाचं घर पेटवलंस, तू नुकताच एकाचा फड पेटवलास, तू नुकताच गांजा तस्करीचं मोठं प्रकरण केलंस, तू नुकताच स्कॅनरचा मोठा घोटाळा केलास. त्यामध्ये ही बालिका होरपून मरता वाचली. बरोबर? हो बरोबर आहे बुवा तुमचं. असलीच आहे ते होय नालायक, सगळ्या गावाला नुसतं हे करून ठेवलंय यांनी तर. एवढं मोठं यांनी महापाप केलंय, आणि हे पाप हे कमी नाहीये, हे फक्त घरातून ओसंडून वाहत आहे, आणि या पृथ्वी तलावरती आता जागा सुद्धा राहिलेली नाहीये. हे पाप तुम्ही कुठे धुणार आहात? कुठेही धुवू शकत नाही, आणि तुमच्यामुळं ते ह्या बिस्कुटवाडीमधील एका साध्या सरळ मनुष्याला त्रास होतोय, आणि तो मनुष्य तो लेंगावरती असतो. त्याची तुम्ही माफी मागणं गरजेचं आहे. एवढा साधा सरळ प्रामाणिक मुलगा आहे तो. कोण लिंगवाला रे? राजा म्हणते ती. रागीत का कोण करत आहे? आपलीच रागी. बाबा की जेव्हा बाबा तुम्हाला तर आमचं सगळंच माहिती आहे राव. आम्ही पाप कमी करायला म्हणतोय, आमचं पाप 2 टाकायचं आहे आम्हाला. आम्ही आता सुधारणार आहे, सरळ मार्गाने जगणार आहे. काहीतरी उपाय सांगा काही महाराज. बालका, तुझं पाप एवढं वाढलंय की ते पाप आता कुठेही धुतलं जाणार नाहीये. तुला नरकात सुद्धा जागा नाही भेटणार. स्वर्गात तर तू विषय सोडून दे सगळा, आणि तुला जो सांगेल ना नरकाची जागा, त्याला सुद्धा नरकात जागा मिळणार नाहीये. लक्ष्य आपण एवढं पाप केलंय माझ्या बरोबर तू पण होतास की बाबा आम्हाला नरकात नाही जायचं. तिथं लई मोठी जगी असते, ते भजी तळ्याने माणसं तळते, ती चक्काचं फटकं देते, ती उलट सांगते, ती चटणीचा दूर देते, ती आम्हाला नरकात नाही जायचं, आम्हाला स्वर्गात जायचं. स्वर्गात नाही कुठं आहे सांगा घेऊ बाबा. त्याला एकच पर्याय आहे, काय? महाकुंभ मेळा. तिथं जावा आणि तिथं तुमची पाप धुवून या. त्या बिचारी गंगा मैयाला सुद्धा एक प्रश्न पडेल की हे एवढे महापापी मनुष्य इथं आलेले पाप धुवायला. एकदा जाऊन या तुम्ही तिथून. बाबा की जेव, बाबा की जेव, बाबा की जेव, बाबा की जेव. ए बालकांनो, आता काय तुम्ही मांडीव बसता का? लहान बालक आहे का? उकू करू का आता? वय वय बाबा, चल चल बाबा की जेव. बरं झालं गेली पिढा, डोक्याला ताप. बाबा मगाशी पण सांगत होता, सांगा की तेवढं. थांब बालिका,
आता मला पहिल्यांदा प्रसाद ग्रहण करू देत. बालिके दे इकडे. अच्छा हे बाई घे दीदी खावा अहो, पण मंत्राचं काय झालं? बालिके खाती मला त्या. पहिल्यांदा प्रसाद ग्रहण करू दे. खाईन झालं. अगं राजा, राजा तुझा मुर्दा बसवला मी लोकांना लुबडाची पण धंदा चालू केलीस वे गेला उचल तुझ्या ह्याला मार दे ह्याला खाऊ नसता तू मला फासवतेस रे तुझ्या घावर लक्या लका बाबा पहिलेच भारी सांगितलं आहे का नाही. वयावा अध्यक्ष भारी सांगितलाय उपाय. आता तयारी करूया आणि कुंभ मेळ्यावर जाऊया आणि आपले पाप धोंड टाकूया आपण. होय की अध्यक्ष. आपण तिथं जायला लय पैसे लागतील म्हणते ती, लय लांब आहे ती. लांब लांब काय आहे तेव्हा आपल्याला काही इष्टीने जायचं तेव्हा. अरे इमानानं जाऊया की सकाळी जाऊया संध्याकाळी पाप धुवून माघारी येऊया. अध्यक्ष तुम्ही असं म्हणता की जणू आपला बाबा अंबानीच आहे. हा? रामबाण नसलं म्हणून काय झाले डोसक तर आहे का नाही अंबाई. अध्यक्ष मी तुमच्या हातापाया पडतो हो का, वाटलंच खरोखर पाया पडतो. अरे पण झालं का पायदा पडायला लागलायस. अहो तुम्ही तेवढं डोसकं लावू नका हो. तुम्ही काय तर काढ करणार आणि त्याच पैशाने कुंभमेळ्याला जाणार आणि अजून पापात भरती होणार. अहो तो बुवा काय मला माहिती आहे काय, तुमचं पाप ओसांडून वाहत या, कळलं का तुम्हाला. होय होय अध्यक्ष तुम्ही तेवढं डोसकं लावू नका. काय करायचं ती माझं मी करतो, कळलं का. तुम्ही जरा शांत बसा. मगाशी काय म्हणला विमानानं जायचं. अहो खिशात फुटकी जमडी आहे का आपल्या, विमानानं चाललाय. माझा मी विचारतो जाणत्या माणसाला एखाद्या इष्टीने कसं कुंभमेळ्याला जाते ती. जाणते माणसाला अरे जाणते माणसा कशाला मला माहिती की सगळं कसं जायचं आहे ते. सांगा बरं. अरे ना मुंबईला जायचं, मुंबईतनं गुजरातला जायचं, गुजरातवरून सरळ जम्मू काश्मीरला जायचं. तिथं जरा आपण फिरू बारपार बिरपार फिरू आणि तिथनं दिल्लीत येऊया. आणि दिल्लीत नाही का सगळीकडे एसटी असते ते रे. राजधानी आहे दिल्ली, दिल्लीतनं अमेरिकेला पण एसटी येते. अहो तुमच्या बाण अमेरिकेला इष्ट ठेवले देवी. अहो काय बिघडलाय का, मस्त गाव पडलाय. हा अहो तुम्हाला काय माहित नाही. उलट सुलट कुठे पण न्यायला लागलाय बी. थांबा जरा तुम्ही ग बसा, काय बोल नका. माझा मी विचारतो, एक काम करा सोन्याला फोन लावा. सोन्याला कशाला. अहो लावा म्हणते जर आणि त्या माझ्याकडे. तुझ्या मोबाईलवरून लाव की. अहो माझ्या मोबाईल मध्ये नाही बॅलन्स, माझच पैसे घेऊन तुमच्या मोबाईलला बॅलन्स मारला विसरला काय. थांब की लावते की. सांगते तेवढं करा लवकर. आपण हा रिंग होते बघ. हॅलो सोन्या, तू काल काय म्हणला की अध्यक्षाची लायकी नाही. बरोबर आहे तुझं, अध्यक्षाची खरोखर लायकी नाही. अरे म्हणून मी एक निर्णय घेतलाय. अरे मी काय म्हणते ते ऐक तू. अध्यक्षाला आहे का ना आपण कुंभमेळ्याला नेऊया. मी पण येतो संघ आणि अध्यक्षाला तिथं 100 वेळा बुचकावून काढून देत. हा अरे माझी सगळी पाप धुवून निघतील रे. हा जाऊया आपण. कवा लोक काय बोललं नाही काय नाही. बर ठेव. काय म्हणा सोन्या जाय म्हटलं का कवा. हा अध्यक्ष अहो तो कवाच कुंभमेळ्यात पोचला या. काय कवा आणि कधी आणि आपल्या पापाचं काय. अहो तेच म्हणला तुमचीच पाप धुवायला मी कुंभमेळ्याला गेली म्हणून.